येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसतोय, तो स्वीकारून आधीच रडीचा डाव सुरू करायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जर नावं बोगस असतील, काही आक्षेप असतील, तर संविधानानं हा आयोग त्या ठिकाणी नेमलाय. आपण त्या आयोगाकडे योग्य पद्धतीनं तक्रार केली तर त्याचं निराकरण होतं. ते नाही तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय, न्यायव्यवस्था आहे, कोर्टातनं आपल्याला न्याय मिळू शकतो. परंतु ज्यांना न्याय नको, केवळ ढोंग करायचा आहे, झोपलेल्याला आपल्याला जागं करता येईल, परंतु राजकारणासाठी केवळ झोपेचं सोंग घेऊन निवडणूक आयोग खोटी मतदार यादी असं बोंब मारायचा आहे. त्यांना किती हलवलं तरी ते हलणार नाहीत. ते अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारे मतदार यादीवर आक्षेप घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला आपण काय झोपा काढत होतात का? आपण संबंधित यंत्रणांकडे त्या ठिकाणी तक्रारी देत पाठपुरावा करायला हवाय. बैल गेला आणि झोपा केला, अशा प्रकारचं वागणं या मंडळींचं या ठिकाणी दिसतंय. मला वाटतं केवळ राजकीय अभिनिवेशातून अशा प्रकारची टीका आरोप होत आहेत. कुठल्याही प्रकारचं विकासाच्या कामावर टीका करू शकत नाहीत. आणि म्हणून जो विकास गतीनं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं सरकार महायुतीचं करतंय, त्या अनुषंगाने विकासावर कुठलीही टीका करायला स्कोप नाही, बोट दाखवायला जागा नाही. म्हणून जो विकासच आहे त्यानं कसं चुकीचा होणार आहे असं बिंबवण्याचं खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. आता कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, मोनो रेल, मेट्रो रेल, अंडरग्राऊंड त्या ठिकाणी मेट्रो झाली, वाढवण बंदर होतंय. ही सगळी विकासाची कामं नजरेसमोर ठेवून हा विकास गुजरातसाठी आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईकर विकासाला बघतो, महाराष्ट्राला विकासाची भूक आहे. त्यामुळे राजकारण करणाऱ्यांना लोकांनी विधानसभेत जागा दाखवले. या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा कितीही आपण गदारोळ केलात, खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केलात, महाराष्ट्रातील मुंबईतील जनता दाद देणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालेलं यश हे खोटं होतं का? त्याचं उत्तर द्या. तेव्हाही ईव्हीएम होती, तेव्हाही हीच मतदार यादी होती. म्हणजे आपल्या सोयीचं झालं तर नो प्रॉब्लेम. आपला पराभव झाला, पराभव दिसतोय, ईव्हीएम किंवा मतदार यादी बोगस. पहिलं लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या खासदारांनी महाविकास आघाडीचा राजीनामा द्यावा, मग त्यांना बोलण्याचा ईव्हीएम आणि मतदार यादीवर नैतिक अधिकार पोचतो. दरेकर साहेब, खरं तर राज ठाकरेंनी अनेक विषयांना हात घातलेला. ते म्हणतात की आम्हीच फक्त आरोप नाही करत आहोत या मतदार यादीच्या संदर्भात, सत्ताधारी पक्षातले आमदार देखील आवाज उचलतात. तर मग त्यांनी नावं देखील सांगितली, मंदा म्हात्रे, संजय गायकवाड, सतीश गायकवाड यांचे त्यांनी पुरावे देखील दिले की हे लोक आता मतदार याद्यांवरती बोलतात आणि मतदार घोळाच्या संदर्भात बोलतात. मला वाटतं त्यांच्याच प्रश्नात त्याचं उत्तर आहे. एका बाजूला मोदी साहेबांचे आपण व्हिडिओ दाखवता, याचा अर्थ आम्हीही त्याच बाजूने आहोत, चुकीचं होऊ नये म्हणून मतदार यादीवर आम्ही तेव्हाही आक्षेप घेतला होता. दुसऱ्या बाजूला आमच्या आमदारांचं सांगताय, याचा अर्थ चुकीचा असेल, त्यासोबत आम्ही आहोत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मग तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत ना. जर चुकीच्या याद्या असतील तर त्याचं समर्थन आम्हीही करणार नाही. परंतु हा कुठेतरी स्कॅम्प आहे, याला काहीतरी सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे, असं खोटं चित्र उभं करू नका. लोक आता दुधखुळी राहिलेली नाहीत याची जाणीव ठेवा. जर चुकीचं असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत,
दाखवा चुका, आयोगाकडे तक्रार करा, आयोग दुरुस्ती करेल, नसेल तर कोर्ट आपल्यासाठी आहे, आपली न्याय व्यवस्था भक्कम आहे. परंतु यांना प्रश्नाचं उत्तर नको, प्रश्न तसाच राहिला पाहिजे, विषय तसाच राहिला पाहिजे आणि निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचा आहे. याच्या पलीकडे त्यांचा उद्देश अजिबात स्वच्छ आणि स्पष्ट नाही. अडाणी संदर्भात त्यांनी वक्तव्य करताना म्हटलंय की जे भाजपची मतदार आहेत, जे मराठी मतदार आहेत, त्यांनी एवढं लक्षात घ्या की ज्यावेळेस गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल त्यावेळेस तुम्ही काय वेगळे जाणार नाही, तुम्हालाही त्याच्याखाली तरडलं जाणार आहे. एक लक्षात ठेवा की मराठी माणसाला नीट त्याचं भलं कळतं. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर अशा प्रकारचे आघात होण्याची प्रसंग वेळ आली त्यावेळा महाराष्ट्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षीय मतभेद विसरून एकत्र झालाय. मुंबई तोडण्याच्या वेळेला पत्करलेला हौतात्म्य महाराष्ट्र विसरलेला नाही. आणि आपण बघा की आता गुजराती आणि महाराष्ट्र मराठी वाद निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. पहिला उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र केला. आपल्याला सोयीनं कसं विसरता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकदा नव्हे अनेकदा अगदी 2-3 महिन्यापूर्वी वरळीला झालेल्या सभेत सुद्धा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव कोणाचा बापाचा बाप आला तरी यशस्वी होणार नाही. आता याच्यापेक्षा काय होय. जर राज्याचा प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचा राज्याचा शीर्षस्थ नेता जर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही हे स्पष्टपणे जाहीररित्या सांगतोय, यापेक्षा काय पुरावा पाहिजे. परंतु विकासाचे मुद्दे नाहीत, सरकारवर टीका करायला काय नाही, मग आपली राजकीय दुकानदारी कशी चालणार. त्यासाठी या ठिकाणी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा भाजपच्या महायुतीच्या मागे आहे हे सुद्धा राज ठाकरे साहेबांनी कबूल केलं आणि म्हणून गुजरातच्या वरवंट्याची भीती ते दाखवतायत. महाराष्ट्र आणि मराठी माणूस सक्षम आहे आपल्या राज्याच्या अस्मितेसाठी आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा या मराठी माणसांच्या पाठीशी ताकदीनं सक्षमपणे आहे. दरेकर साहेब, पण राज ठाकरे थेट आव्हान देतात की जोपर्यंत मतदार यादीमधला जो घोळ आहे तो कुठेतरी संपत नाही किंवा तो मतदार यादीतला जो घोळ आहे तो निघून जात नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका या होऊच देणार नाही म्हणून. मला वाटतं मतदार यादीत घोळ असेल तर तो दुरुस्त झाला पाहिजे याविषयी दुमत असायचं कारण नाही. त्याकरता त्या वेळेला ऑब्जेक्शन घेण्याची तक्रार करण्याची व्यवस्था आयोगानं करून ठेवली. कधी कधी टेक्निकल, कधी कधी काही यंत्रणा शेवटी मशिनरीवर काम होतं, चुका होऊ शकतात. परंतु ठरवून जर स्कॅम्प असेल तर त्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं. त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी जर दुरुस्त्या सरकार नवे आयोग करत असेल तर आपण निवडणुका होऊच देणार नाही हे बोलणं अतिरेकीपणाचं त्या ठिकाणी वाटतं. याचं कारण आपण संविधानालाच छेद देतोय. माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यातनं आयोग लोकशाहीची निर्मिती झाली आणि मी म्हणतो म्हणून निवडणुका होणार नाहीत, होऊ देणार नाही हे मला वाटतं लोकशाहीला आणि संविधानालाच आव्हान दिल्यासारखं त्या ठिकाणी होईल आणि देश संविधानानं चालतो, लोकशाही मार्गानं चालतो, तशाच पद्धतीनं चालेल नव्हे. आम देशवासियांची तीच भावना असते असायला हवी. सत्ताधारी पक्षावर त्यांनी टीका केलेली. ते म्हणतात की निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले की सत्ताधारी का चिडतात, सत्ताधाऱ्यांनी म्हणजे कुठेतरी शेण काढलं असं थेट टीका तुमच्यावर केली गेली, सत्ताधारी पक्षावर केली गेली. मला वाटतं शेण, घाण, कोट्या, वार ही यांची टीका करायची पद्धत आहे. आता शेण कोण खातं हे निवडणुकीत लोक सिद्ध करत असतात. त्याच्यामुळे ज्यांनी लोकांशी प्रामाणिक राहिले, जे लोकांची सेवा करतायत त्यांच्या मागे लोक उभी राहतात आणि जे केवळ राजकारण करतात, निवडणूक ओरिएंटेड काम करतात, भावनिक निवडणुकीसाठी काम करतात, त्यांच्या तोंडात शेण लोक कोंबतात आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीत हे होत असतं. त्याच्यामुळं मला वाटतं
की या ठिकाणी तक्रारीवर कधीच आमचा आक्षेप नाही. राष्ट्र आमचा आक्षेप ढोंगीपणावर आहे. तक्रार निवडणुकी संदर्भात होतच असतात. काय आता विरोधी पक्ष बोलतोय म्हणून तक्रारी होतात असं नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला पक्षीय पातळीवर ह्या गेली दशके तक्रारी होत असतात. काय आताच काहीतरी वेगळं मोठं पाळपूत काढलंय असं काही नाहीये. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कधीच आक्षेप घेतला नाही. उलट आम्ही मतदार याद्यांवर वारंवार आक्षेप घेतलेले आहेत. परंतु या आधारे आपण हा काहीतरी स्कॅम्प आहे आणि याला सरकार पाठीशी घालतंय, सरकारच्या सूचनेनुसार होतंय असं बोलाल आणि आम्ही रिॲक्ट व्हायचं नाही, ते कसं चालेल? सर, राज ठाकरेंनी एवढं मोठं भाषण केल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा आणि बाळा नांदगावकर एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्यायला पाहायला मिळतात. विशेषतः 24 वर्षानंतर बाळा नांदगावकर जे ते शिवसेना भवनात जाऊन पत्रकार परिषद घेतात. आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा तिरस्कार केला ते काँग्रेसची मंडळी सुद्धा शिवसेना भवनात पाहायला मिळतात. नाही, मला वाटतं शिंदे साहेबांनी शिवसेनेची निर्मितीच किंवा बाळासाहेबांचा विचार यासाठीच घेऊन निघालेत. कारण आपण बघाल की नंतरच्या काळात उभाटानं बाळासाहेबांचा विचार काँग्रेसच्या पायाशी नेऊन ठेवला, गहाण ठेवला, हिंदुत्वाशी त्या ठिकाणी तडजोड केली. आणि हे कुठल्याही बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकाला ते त्या ठिकाणी मान्य नव्हतं. ते जर मान्य असतं तर एवढ्या मोठ्या संख्येनं शिंदे साहेबांकडे शिवसैनिक वळला असता का? हिंदुत्ववादी बाळासाहेबांना मानणारा मतदार उभाठाऐवजी शिंदे साहेबांकडे का वळला? लोकांना तुम्ही काँग्रेस बरोबर जाणं पसंत पडलेलं नाही. बाळासाहेबांचं वाक्य होतं, मी त्या मुशीतनं आलेलो आहे, की एक वेळ मी माझं दुकान बंद करीन पण काँग्रेससोबत कधी जाणार नाही. याचा विसर आज दुर्दैवाने यांना पडलाय. कारण आता बाळासाहेबांच्या विचाराचे बाळासाहेबांचे पाईक नाहीत तर राहुल गांधीचे आणि काँग्रेसचे पाईक झालेत. त्यांच्या चरणी सगळ्या ह्यांनी आपल्या गोष्टी त्या ठिकाणी वाहिलेल्या आहेत. सर, 1 नोव्हेंबरला आता महाविकास आघाडी आणि मनसेकडनं मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात एक विराट मोर्चा जो आहे तो काढला जाणार असं आताच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. मला वाटतं त्याने निवडणूक हारल्याचं मान्य केलेलं दिसतंय. कारण आज निवडणुका जिंकायच्या असत्या तर लोकशाही मार्गानं सरकारवर टीका करायला होती, सरकारच्या विकास कामांच्या संदर्भात भाष्य यायला पाहिजे होतं. आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालाय. सरकारनं चांगल्या प्रकारचं पॅकेज दिलंय, आणखी काही सूचना असत्या त्या करायला पाहिजे होत्या, शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. उलट पक्षी देवेंद्रजींनी 31,000 कोटीच्या वर पॅकेज दिलं. कधी नव्हे एवढं चांगलं पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं. शिंदे साहेबांनी ट्रकच्या ट्रक भरून मदतीचा ओघ या शेतकऱ्यांसाठी दिला. आपण काय केलं? आपण कोट्या करताय, आपण त्या ठिकाणी मिमिक्री करताय. या पलीकडे आपण काय केलं नाही. भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येतंय का? जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं, तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येतंय का? याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी हे आता भावनिक वातावरण त्या ठिकाणी तयार करताना दिसतंय. दरेकर साहेब, असं संदीप देशपांडे म्हटलं की खानची भीती दाखवून गुजराती मारवाडी महापौर बसवण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही सांगतोय की मुंबई आणि ठाण्यात महापौर हा मराठीच असेल आणि तोही राज ठाकरे सांगतील तो असेल. नाही, मला वाटतं महापौर कोण असावा हे जनता ठरवते. त्या ठिकाणी ज्या पक्षाचे नगरसेवक, ज्या आघाडी युतीचे नगरसेवक जास्त येतात तो पक्ष ठरवतो, ती महायुती ठरवते. आणि भारतीय जनता पार्टी मुंबईत मराठी महापौर देणार नाही असं कुठं आमचं वक्तव्य आलंय का? जी गोष्टच नाही ती साप म्हणत म्हणत भुई त्या ठिकाणी तोडायची, थोपटायची, अशा प्रकारचं यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आता मुंबईतल्या मराठी अस्मितेसाठी तुम्हीच ठेका घेतलाय का?
भारतीय जनता पार्टीत मराठी नगरसेवक, मराठी आमदार, खासदार नाहीत का? मुख्यमंत्री आज कोण आहेत? मुख्यमंत्र्यांनी या मुंबईसाठी काय भूमिका घेतली? महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी आज अनेक योजना आणल्या. आज भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच दिला ना. मग महाराष्ट्राविषयी जर आकस असता तर आज त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं एक मोठं काम, दिलासा महाराष्ट्राला माननीय मोदींनीच दिला ना. त्याच्यामुळे मला वाटतं हे मुद्देसूद बोलू शकत नाहीत. आमचं तर त्यांना आव्हान आहे की कुठल्याही विषयावर त्या ठिकाणी मुद्देनिहाय चर्चा करा, परंतु यांना चर्चा नको, यांना केवळ भावनिक वातावरण तयार करा. मराठी माणसाला भडकवता येते का पहा. मी तर अनेकदा अनेक उदाहरणं दिली. 30 वर्ष महापालिका ताब्यात होती, मुंबईतला मराठी माणूस बाहेर का गेला? 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः मुख्यमंत्री होतात. वरळीचा पुनर्विकासाचा विषय असेल, गोरेगावचा असेल, अभिद्यनगरचं मी उदाहरण देतो. कोणी हे विषय मागे लावले? आज वरळीला आमदार कोण? आदित्य ठाकरे. आज चाव्या कोणी दिल्या? मुख्यमंत्र्यांनी. आज अभिद्यनगरला 200 स्क्वेअर फीटातना 641 स्क्वेअर फीटात तिथला मध्यमवर्गीय कामगार मराठी माणूस जाणार. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब, तुमचे शिवडीचे आमदार अजय चौधरी होते, का आपल्याला प्रश्न मार्गी लावता आला नाही? शिंदे साहेब, देवेंद्रजींनी अभिद्यनगरचा पुनर्विकास केला. आज टेंडर पण फायनल झालं. या मराठी माणसांच्या कृतीतनं भावना आहेत. केवळ तोंडाची वाफ दवडणं त्या ठिकाणी म्हणजे मराठी माणसांचं प्रेम नाही. प्रत्यक्ष कृतीनं मराठी माणसांच्या उत्कर्षासाठी काम करावं लागतं. ते आम्ही करतोय, महायुती करते. सर, हे तर झालं मुंबईतलं, परंतु पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सातत्याने विरोधी पक्षाकडनं आता आरोप लावण्यात येत आहे की केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांनी एक मोठा जमिनीचा घोटाळा केलेला आहे आणि त्या जैन ट्रस्टच्या घोटाळ्यामध्ये खरं तर या सगळ्या विरोधात जैन समाजाचं आंदोलन देखील झालेलं आहे. सातत्यानं ह्या सगळे आरोप जे आहेत ते विरोधी पक्षाकडून. मला वाटतं जसजशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येईल तसतशा आरोपाच्या कपोलकल्पित फेऱ्या त्या ठिकाणी सुरूच राहतील. रोज नवा एक आरोप, खोटा आरोप हे निर्माण करतील. आज पुण्यासारख्या शहरामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नेतृत्व प्रस्थापित झालंय. त्याचा पोटशूळ काहींना आहे. या संदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टपणे माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही हे स्पष्ट केलेलं आहे. मग आता पुन्हा तो विषय त्या ठिकाणी पुन्हा चर्चेत आणण्याचं काही कारण नाहीये. मी आज आपल्याला सांगतो, रोज नवं प्रकरण, रोज नवा आरोप येईल ज्यामध्ये काहीही तथ्य नसेल. केवळ तोंडाची वाफ घालवण्याचा कार्यक्रम रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून आपल्याला दिसेल. राज ठाकरेंकडून शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट असा उल्लेख करण्यात आलाय आणि पत्रकार परिषदेची माहिती सांगताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं म्हटलं. नाही, आता शेवटी आपल्या न्यायव्यवस्थेनं, संविधानानं अधिकार प्रस्थापित विविध स्वायत्त यंत्रणांना केलेले आहेत आणि निवडणूक आयोगानं शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मान्यता आज तरी दिलेली आहे. त्याच्यामुळे आज शिवसेना पक्ष हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, ज्यांना धनुष्यबाण ही निशाणी आहे. आज उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांची निशाणी मशाल आहे. पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणूक आयोग किंवा यंत्रणा जे काही ठरवते ते अंतिम असतं. बाकी प्रत्येक नेत्याला बोलण्याचा अधिकार आहे, तो काही बोलू शकतो. थँक्यू सर. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.